सविताच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला भगर आणि बटाट्यापासून मस्त कुरडया बनवून दाखवणार आहे। ह्या कुरडया करायला खूप सोप्या आहेत, अगदी झटपट होतात। नवशिक्यासुद्धा या कुरडया अगदी सहज बनवतील आणि खायला या खूप मस्त लागतात। तर लगेच आपण सुरुवात करूयात। सुरुवातीला कुकरचा डबा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 1 वाटी भगर घालायची आहे। तर बऱ्याच ठिकाणी भगरीला वरई असं देखील म्हणतात किंवा वरईचे तांदूळ असं सुद्धा म्हणतात। वाटीने मोजली तरी 1 वाटी भगर आहे आणि याचं वजनी प्रमाण सांगायचं झालं तर ही 250 ग्राम म्हणजेच पाव किलो इतकी भगर आहे। आता ही भगर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्यासाठी यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे आणि अशा प्रकारे हाताने चोळून ही भगर आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, जेणेकरून याला पावडर लावली असेल किंवा धूळ असेल ती व्यवस्थित वेगळी होईल। तर आता ही भगर मी स्वच्छ धुवून घेते। धुवून घेतलेल्या भगरीमध्ये आता आपल्याला 2 वाटी पाणी घालायचं आहे। 1 वाटी भगर होती त्यासाठी इथे आपल्याला 2 वाटी पाणी वापरायचं आहे। हे अगदी परफेक्ट प्रमाण होतं। आता यामध्ये लगेच आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आता एक चमचा घ्यायचा आणि चमच्याच्या साहाय्याने आपल्याला अशा प्रकारे भगर चांगली ढवळून घ्यायची आहे, म्हणजे मीठ यामध्ये छान मिक्स होतं। आता भगरीचा डबा आपण असा थोडा वेळ साईडला ठेवून देऊयात। आता इथे मी अर्धा किलो बटाटे स्वच्छ धुवून कुकरच्या डब्यात काढून घेतलेत आणि यामध्ये बटाटे शिजण्यासाठी 1.5 ग्लास पाणी देखील घातलं आहे। पाव किलो भगरीसाठी आपल्याला इथे अर्धा किलो बटाटे वापरायचे। आता लगेच आपण हे बटाटे आणि भगर कुकरला लावून घेऊयात। तर इथे मी कुकर घेतला आहे आणि त्यामध्ये 2 ग्लास पाणी घातले। सुरुवातीला आपल्याला भगरीचा डबा ठेवायचा आहे आणि वरतून आपल्याला बटाट्याचा डबा ठेवून घ्यायचा आहे। आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि हे कुकर गॅसवरती ठेवून आपल्याला मीडियम गॅसवरती याच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्यानंतर कुकरची पूर्ण वाफ जाऊ द्यायची आणि नंतर त्याचं झाकण काढायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता बटाटे आपले मस्त शिजले, तरीसुद्धा आपण यामध्ये सुरी टाकून चेक करून पाहायचं आहे। तर पहा बटाटे आपले अगदी सॉफ्ट झालेले आहेत। आता आपण दोन्ही डबे पक्कडच्या साहाय्याने बाहेर काढून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही पाहू शकता भगर देखील आपली मस्त शिजलेली आहे। आता कुकर बाजूला ठेवूया आणि भगर मी तुम्हाला चमच्याच्या साहाय्याने बाहेर काढून दाखवते, म्हणजेच तुम्हाला दाखवते की भगर किती आपली मस्त शिजलेली आहे। तर पहा भगर आपली अगदी सॉफ्ट झालेली आहे। आता ही भगर आपण अशा प्रकारे चमच्याने बाहेर काढून लगेच मोठ्या ताटात काढून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता भगर मी ताटात काढून घेतली। अशा मोठ्या ताटामध्येच आपल्याला भगर काढून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्याने थोडंसं पसरवून ठेवायचे, जेणेकरून भगर आपली लवकर थंड होईल। आता आपल्याला लागणार आहे पुरणाची चाळणी। तर अशा प्रकारे माझ्याकडे पुरणाची चाळणी आहे, ती घेतली आहे आणि याखाली एक मोठं भांडं ठेवायचं आहे आणि या चाळणीने आपल्याला आता बटाटे अशा प्रकारे किसून घ्यायचे आहेत। बटाटे मी थोडेसे थंड केल्यानंतर याची साल काढून घेतली आहे, पण तरीसुद्धा आणखी बटाटे खूप गरम आहेत, हात भाजत आहेत। तर त्यासाठी काय करायचं, एक छोटा चमचा घ्यायचा आणि चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे बटाटे अशा प्रकारे स्मॅश करून घ्यायचे। पुरणाच्या चाळणीतून बटाटे आपण बारीक करून घेतल्यामुळे किंवा किसून घेतल्यामुळे बटाट्याचा आपल्याला छान एकसारखा लगदा मिळतो। तर शक्य असेल तर तुम्ही पुरणाच्या चाळणीने हे बटाटे अशा प्रकारे बारीक करून घ्या, म्हणजे बटाट्याचे यामध्ये मोठे तुकडे राहत नाहीत। आता अशाच प्रकारे आपण सर्व बटाटे किसून घ्यायचे। इथे तुम्ही पाहू शकता बटाटे मी संपूर्ण बारीक करून घेतलेत। आता त्याच चाळणीने आपल्याला भगर देखील थोडीशी बारीक करून घ्यायची आहे। तुमची भगर जर छान मऊ शिजली असेल तर तुम्हाला ही प्रोसेस करायची बिलकुल गरज नाही। भगर मी कुकरच्या डब्यामध्ये लावल्यामुळे काय झालं की थोडासा असा घट्टसरपणा आला आहे त्यामध्ये आणि तो आपल्याला व्यवस्थित फोडून घ्यायचा आहे। जर यामध्ये गाठी राहिला तर काय होईल की कुरडई पाडताना आपल्याला व्यवस्थित पाडता येणार नाही, गाठीमध्ये अडकतील। त्यासाठी ही प्रोसेस मी करते। पण तुमची भगर अशी घट्टसर झाली नसेल तर तुम्ही काय करायचं की प्रोसेस पूर्णपणे स्किप करायची आहे। तुम्हाला मग भगर चाळणीतून गाळून घ्यायची अजिबात गरज नाही। अशीच भगर तुम्ही कुरडयासाठी वापरली तरीही चालेल। आता अशाच प्रकारे मी संपूर्ण भगर या चाळणीतून बारीक करून घेते। इथे आपली भगर आणि बटाटे दोन्ही छान बारीक करून झालेत। आता यामध्ये आपल्याला चवीसाठी मीठ घालायचं आहे। मीठ घालताना थोडं कमीच घालायचं आहे, कारण भगर शिजवताना देखील आपण यामध्ये मीठ घातलं होतं। तर आता फक्त आपल्याला बटाट्यासाठी यामध्ये मीठ घालायचं आहे। आता हे दोन्ही जिन्नस आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे आहेत, म्हणजेच याला आपल्याला आता मळून घ्यायचं आहे। हे मळताना असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्ही याला जितकं चांगलं मळून घ्याल तितकीच कुरडईची तार तुमची अगदी परफेक्ट तयार होईल। तर अशा प्रकारे याला आपल्याला आता छान मळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता पिठाला मी छान एकजीव करून घेतले, म्हणजे छान मळून घेतले। पीठ आपलं मस्त घट्टसर तयार झाले। आता आपण लगेच याची कुरडई बनवायला घेऊयात। त्याआधी मी हात स्वच्छ धुवून घेते आणि लगेच आपण कुरडई बनवूयात।
तर कुरडई बनवण्यासाठी पहा इथे मी सोऱ्या घेतल्या आहे आणि त्याला कुरडईची प्लेट देखील लावून घेतली आहे. कुरडईची प्लेट लावताना आपल्याला छोट्या साईजची न लावता अशा प्रकारे मीडियम साईजची लावून घ्यायची आहे, म्हणजे कुरडई आपली अगदी छान तयार होते. म्हणजेच कुरडई वाळल्यानंतर ती खूप जास्त बारीक दिसत नाही, छान मीडियम साईजची दिसते. आता यामध्ये आपल्याला हे पीठ भरून घ्यायचं आहे. पीठ भरताना फक्त आपल्याला चमच्याने चांगलं प्रेस करायचं आहे, म्हणजे कुरडई पाडताना मध्ये तुटत नाही, अगदी गोल गरगरीत आपली कुरडई तयार होते. आणि सुऱ्या भरताना खूप जास्तही कडेपर्यंत भरायचा नाही, थोडीशी जागा आपल्याला यामध्ये शिल्लक ठेवायची आहे. आता पहा पीठ मी भरून घेतलं आहे. आता सुऱ्या बंद करायचा आणि लगेच आपण कुरडई पाडायला घेऊयात. कुरडई पाडण्यासाठी पहा इथे मी पॉलिथिन शीट अंथरून घेतली आहे आणि यावरती मी आता अशा प्रकारे कुरडई बनवून घेते आहे. या पॉलिथिन शीटला मी तेल लावलं नाही, तेल लावायची अजिबात गरज नाही. कुरडई वाळल्यानंतर आपोआप ती या पॉलिथिन शीटपासून सेपरेट होते. तुम्ही पाहू शकता खूप मस्त आपल्या कुरडया तयार झालेल्या आहेत. आता अशाच प्रकारे आपल्याला राहिलेल्या सर्व कुरडया बनवून घ्यायच्या आहेत. कुरडया बनवताना पहा खूप जास्त मोठ्या बनवायच्या नाही, एक वेळेचीच मी ही कुरडई बनवते, म्हणजे ती पटकन वाळते. आता राहिलेल्या सर्व कुरडया मी अशाच प्रकारे बनवून घेते. कुरडया बनवून झाल्यानंतर कुरडया आपल्याला 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायच्या आहेत. आता कुरडया वाळल्यानंतरच मी तुम्हाला भेटते. 2 दिवस मी कडकडीत उन्हामध्ये या कुरडया वाळून घेतल्या. तुम्ही पाहू शकता खूप मस्त आपल्या या कुरडया तयार झाल्यात, अगदी छान वाळलेल्या आहेत. अशा चांगल्या वाळून घेतल्या म्हणजे कुरडया आपल्या खूप जास्त दिवस टिकतात. हवाबंद डब्यामध्ये तुम्ही याला वर्षानुवर्षे स्टोअर देखील करून ठेवू शकता, बिलकुल खराब होत नाहीत. आणि जेव्हा तुम्हाला उपवास आहे तेव्हा या कुरडया तुम्ही तळून खाऊ शकता. आता या कुरडया मी तुम्हाला तळून देखील दाखवते. त्यासाठी इथे मी तेल अगोदरच गॅसवरती कढईमध्ये गरम करायला ठेवलं होतं. तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये कुरडई टाकायची आहे. कुरडई फक्त आपल्याला तळली की पटकन वरती काढून घ्यायची, कारण यामध्ये आपण बटाटा देखील वापरला आहे. तेलात जास्त वेळ बटाटा ठेवला तर तो पटकन लाल होऊ शकतो. तर तुम्ही पाहू शकता मस्त आपली कुरडई तयार झाली आहे. आता आणखी काही कुरडया मी अशाच प्रकारे तळून घेते. तेल चांगलं गरम झालं की नंतरच त्यामध्ये कुरडई टाकायची आणि कुरडई टाकली की फ्लेम आपल्याला मिडियम करायची आहे आणि अशा प्रकारे त्यामध्ये कुरडई तळून घ्यायची. तर पहा मस्त या कुरडया तयार होतात. इथे मी काही कुरडया तळून घेतल्या. तुम्ही पाहू शकता खूप मस्त आपल्या या भगर आणि बटाट्याच्या कुरडया तयार झाल्यात, छान फुलल्यात आणि मस्त कुरकुरीत देखील झालेल्या आहेत. करायलाही सोप्या आहेत आणि खायलाही मस्त लागतात कुरडया. तुम्ही एकदा बनवून पहा आणि कशा झाल्या ते मला कमेंटमध्ये अजिबात सांगायला विसरू नका. कमेंट्स करत जा, म्हणजे मलाही छान वाटतं. रेसिपी तुम्हाला आवडली का नाही हे देखील सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनला देखील क्लिक करा. तर लवकरच भेटू आणखी एका अशाच छानशा रेसिपीसह. धन्यवाद.